नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नरमधून काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली. अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण जुन्नर हादरलं. जुन्नर तालुक्यामधील पिंपळवंडी गावात ही धक्कादायक घटना घडली. चिमुकलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका 25 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पण या घटनेमध्ये नेमकं काय घडलं? चिमुकली आरोपीच्या संपर्कात कशी आली? सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांच्या हाती नेमके कोणते धागेदोरे लागले आणि या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत? जुन्नरच्या या संतापजनक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पाहूया. तर पुणे जिल्ह्यामधून मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली, जिनं महाराष्ट्राला मान शर्मेनं खाली घालावी लागली. जुन्नर तालुक्यामधील पिंपळवंडी गावात अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला. बरं, या प्रकरणी 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. जुन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. पिंपळवंडी गावातील धक्कादायक घटना. 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी केलं गजाआड. अत्याचार हत्येच्या घटनेनंतर पिंपळवंडी ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग धरला रोखून. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. 9 वर्षांची ही चिमुकली 4थीत शिकत होती. तिचे आई वडील रोजच्या प्रमाणे शेतावर मोलमजुरी करण्यासाठी कामावर गेले होते. पीडित मुलीला कांजिण्या झालेल्या होत्या आणि म्हणून तिला आई वडिलांनी शाळेत पाठवलेलं नव्हतं आणि शाळेत न पाठवल्यामुळे ती एकटीच घरी होती. आई वडील दुपारी घरी आले त्यावेळी घरात त्यांना ती चिमुरडी दिसली नाही. त्यांनी नंतर इकडे तिकडे शोधाशोध केली पण ती सापडली नाही. दुपारच्या सुमारास घरात पालक नसल्याची संधी साधून आरोपी मुलीच्या संपर्कात आला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यानं सायकल शिकवण्याच्या बहाण्यानं मुलीला घराबाहेर नेलं. अतिशय घाणेरडा आणि क्रूर आहे. तर असे आरोपी पुन्हा पुन्हा अशा प्रक्रिया करू नये आणि कुठल्याही आईबापाच्या पदरी असा गुन्हा परत किंवा असं वाईट प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने या आरोपीला मृत्यू हा दंड द्यावा, बस एवढीच मागणी आहे. अतिशय वेदनादायक घटना आमच्या पिंपळवंडीमध्ये घडली. खरं तर ह्या अशी घटना घडणं म्हणजे एका महिलेवरती असेल, लहान मुलीवरती असेल अत्याचार होणं हे खूप नेहमीच आपण पाहतो. परंतु याच्यावरती 100% काहीतरी वचक बसला पाहिजे आणि त्याबद्दल प्रशासनाने 100% काहीतरी काळजी घेतली पाहिजे. कारण त्या अशा घटना घडणं हे आमच्या महिलांसाठी असुरक्षिततेचा विषय नेहमीच बनत चाललेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीला जवळच्या शेताच्या दिशेनं घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलगी दिसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी तिचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. निर्लज्जपणाची हद्द म्हणजे हे पाशवी कृत्य करून हा नराधम गावात उजळ माथ्यानं फिरत होता. तपासात पोलिसांना मदत करण्याचं नाटक करत होता. पण सत्याचा पर्दाफाश झाला आणि या नराधमाचा खरा विकृत चेहरा जगासमोर आलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी आरोपीसोबत जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर 25 वर्षीय नराधमाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगण्यात आलं असून त्यानं पोलिसांना घटनास्थळाची माहिती दिली. मात्र या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास अद्याप सुरू आहे. दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर
हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. त्याचं जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर पिंपळवंडी गावासह जुन्नरमध्ये संतापाचं वातावरण आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. पिंपळवंडीच्या लेकीसाठी आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीमध्ये अक्षरशः अंगाला काटा येईल अशी घटना घडली आहे आणि हाच तो परिसर आहे. या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. एकंदरीत पाहिलं तर राज्यामध्ये आपण अनेक घटना पाहतो, वेगवेगळ्या पद्धतीने या अत्याचाराच्या घटना घडतात, परंतु जुन्नर तालुक्यातील ही 9 वर्षाची जी चिमुरडी आहे तिच्यावरती या ऊसाच्या शेतामध्ये संबंधित तरुणाने या ठिकाणी येऊन अत्याचार केला आणि या ठिकाणी तिला मारून टाकलेलं आहे. प्रत्यक्ष म्हणजे आम्ही 5:30-6 वाजल्यापासून डिपार्टमेंट बरोबरच होतो. रात्रीचं 2 वाजेपर्यंत सगळे CCTV चेक करा, हे करा, ते करा, सगळं करा. आम्ही सगळीकडे ऊसाची शेती शोधली, वड्याला शोधलं, सगळीकडे शोधलं. पण ज्या वेळेस डिपार्टमेंटला ज्या पोरावरती संशय होता तोच खरा ठरला. त्यांनी 8 वाजता त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी स्वतः गुन्ह्याची कबुली केली. कबुली दिल्याच्या नंतर मग तो फोनवरती वेगवेगळे उत्तर द्यायला. पण आमचे स्वपनदादा लेंडे त्यांनी सविस्तर त्याला माहिती विचारली तर तो सांगितलं त्यांनी कुठं कुठं काय. पण तरी पण काय स्पॉटवर आम्हाला मुलगी भेटली नाही. मग 8:30च्या दरम्यान डिपार्टमेंटनी त्याला स्वतः इथं आणलं. इथं आणून त्याला ते चेक केलं आम्ही, तर मग मुलगी तिथे सापडली. पण जे त्याचं जर कृत्य बघितलं तर आमच्या घरातील जी मुलगी गेली आज, त्या मुलीला योग्य न्याय मिळावा आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे का न्यायदेवता नक्की आम्हाला चांगला न्याय देईल. अक्षरशः आई वडिलांना ही एकुलती एक मुलगी होती, हे विशेष आहे आणि ती मुलगी आज आपल्या आई वडिलांजवळ नाही. एकंदरीत पाहिलं तर आरोपीने हे जे कृत्य केले हे खरोखरच अतिशय निंदनीय आहे आणि या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत. जुन्नरच्या पिंपळवंडी गावात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा बाल सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा असा खून होणं हे संपूर्ण समाजाला हादरवणारं आहे. आता तपासातून नेमकी सत्यस्थिती समोर येणं, आरोपी विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर होणं आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळणं हीच या प्रकरणातील सर्वात मोठी अपेक्षा आहे. साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, जुन्नर. आणि याच महत्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत. अगदी मला थोडक्यात आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की जुन्नरचे जे आमदार आहेत शरद सोनवणे ते देखील आपल्याबरोबर जोडले जातील, त्यांच्याशी वेगळी मी चर्चा करणारच आहे. मात्र नीलमताई, पहिला महत्वाचा प्रश्न, गेले कित्येक वर्ष तुम्ही देखील या महत्वाच्या विषयांवरती कामं करताय, महाराष्ट्रातल्या अनेक केसेस सॉल्व्ह करण्यामध्ये मदतही केली. मला सांगा, बालसुरक्षेच्या दृष्टीनं अशा घटना रोखण्यासाठी यंत्रणा नेमकी कुठे कमी पडताना दिसते? आईशी बोलले त्या मुलीच्या मातोश्रीशी आणि एक असं दिसतंय, जुन्नर आणि खेड आणि आंबेगाव भागामध्ये, राजगुरुनगरमध्ये मी अनेक वर्ष स्त्रियांचे गट तिथे उभं करण्याचं काम केलेलं आहे. परंतु मुख्य मला असं दिसतंय की हे गरीब लोक आहेत. शेतावरती आई कामाला गेली होती आणि शाळेतून ती आल्यानंतर हा मुलगा घरी येणं जाणं करत होता, ओळखीचा होता, म्हणून मुख्यतः विश्वास टाकला जातो कुटुंबियांकडून स्वाभाविकपणाने. बरोबर आहे. तो कुटुंबियांचा दोष म्हणता येणार नाही, परंतु एक वासनांधता अनेक कारणांमुळे समाजामध्ये आपल्याला वाढताना दिसतेय. आणि त्याच्यामध्ये सारखं रील्स मधून येणारे काही गोष्टी, ब्ल्यू फिल्म्स असतील, काही औषध वासनांध लोक घेतात. आम्ही नागपूर, संभाजीनगर, अशा पुणे इथे सगळ्या केसेस झालेल्या पाहिल्या की सातत्याने त्यांच्या मनामध्ये कुठल्याही स्त्रीचं शरीर पाहिलं तर फक्त स्त्रीच्या शरीरासाठीच वखवखलेले असल्यासारखं, प्राणी म्हणजे प्राणी सुद्धा खरं तर असं वागत नाही मादीशी, परंतु अशा प्रकारची मानसिकता आपल्याला दिसते. तर आज माझं संदीप गिल, आमचे जे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं आणि बरेच दिवस मी म्हणते आहे पोलिसांना की दाते साहेबांनी मान्य केलेलं आहे की दक्षता समित्या या परत कार्यरत केल्या पाहिजेत. पहिल्या काळात काय झालं विशाल की भरोसा सेल चांगले सुरू झाले, पण ते कौटुंबिक हिंसाचाराबद्दल,
परंतु या ज्या मुलींचं लैंगिक शोषण किंवा अत्याचार, बलात्कार, मुलींचं अपहरण, ड्रग्ज घेऊन मुलींवर होणारे हल्ले, त्यांना गायबच करून टाकणं, या प्रश्नांसाठी भरोसा असेल पुरेसा नाही आहे. तर समाजातली माहितीची वाहिनी ही पोलिसांशी विश्वासाने जोडली जाण्याबरोबर पुरुष वर्गामध्ये, विशेषतः तरुण मुलांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात स्वतःवरती जसे त्यांचे अधिकार आहेत स्वतः, तसे मुलींशी पण आपण नीट वागलं पाहिजे, त्यांच्यावर असा अत्याचार करता कामा नये, अशा प्रकारचे थोडे प्रबोधनाचे कार्यक्रम घेणं आणि त्याचबरोबर या केसमध्ये शिक्षा होणं, फाशीची शिक्षा होऊ शकते. तर त्यावेळेला हे नसरापूरला कशा पद्धतीने फाशीपर्यंत गव्हर्नमेंट पोहोचलं याची सुद्धा माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून एक भीती लोकांच्या मनात तयार होईल की बाबा जे समाजकंटक आहेत त्यांच्या मनामध्ये, आणि लोकांना पण दिलासा वाटेल की अशा गोष्टी घडतायत. पण मुद्दा काय झाला माहितीये का, नसरापूरची पण घटना झाली, जुन्नरची घटना झाली, याच्या पूर्वी मधल्या काळामध्ये 4-5 महिन्यामध्ये भंडारा, बीड, संभाजीनगर इथे सुद्धा अशाच घटना झालेल्या आहेत. त्यामुळे एक आपल्याला दिसतंय की कुणीही मुलगी सापडली ना की तिच्यावर झडप मारायची आणि जेवढी ती लहान असेल, प्रतिकार करू शकणार नाही, तेवढं तिला ताब्यात घ्यायचं. हा जो प्रकार चाललेला आहे ना, त्याच्यात मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात पुरुष वर्गाला समुपदेशन, प्रबोधन आणि काही जर का कळलं नाही तर कायद्याची भाषा केल्याशिवाय उपयोग होणार नाही. आम्ही महिलांना किती जागृत करणार, महिलांना किती जागृत केलं तरी आई मजुरीला गेल्यावरती मध्यंतरी मावळातली पण अशीच केस झाली होती की पॉक्सोची केस होती. आणि बालनाघरं नाहीयेत. मला सरकारमध्ये आम्ही आहोत, सातत्याने आमचा प्रयत्न असतो, पण महिला बालविकासच्या ज्या प्रतिनिधी असतात त्या गाव पातळीवरच्या, त्यांची पण समुपदेशनाची जबाबदारी असते. पण हल्ली कुणालाही काही एक काम सांगितलं ते म्हणतात आमच्या नियमात हे बसत नाही. असं आपण ज्या कारणामुळे आहोत कामामध्ये त्याच कारणाचं असं मोजमाप करायला लागलो तर माणुसकीचं मोजमाप कोण करणार, बरोबर, हा प्रश्न मला वाटतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की बीट मार्शल्सची गस्त वाढवली पाहिजे, जेणेकरून लोकांना ताबडतोब हे लक्षात येईल की या मुलीला घेऊन चाललेला आहे. पण खरं सांगायचं तर सगळं पोलीस करू शकत नाहीत काम. समाज हा मुलींचे रक्षक झाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण नीलमताई, आज ज्यावेळेला या घटना आणि त्या घटनेसंदर्भातली घटना लगेच समोर आल्यानंतर तुमची प्रतिक्रिया आम्ही देखील दाखवली. महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की नीलमताई, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण भागामध्ये पोलीस आणि प्रशासनाची प्रतिबंधात्मक यंत्रणा खरोखर किती प्रभावी आहे? म्हणजे मनुष्यबळाचा प्रश्न असेल, तिथली यंत्रणा असेल, तिथले दक्ष अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील आणि त्या ठिकाणची लोकसंख्या असेल, त्या अनुषंगानं पोलीस आणि प्रशासनाची प्रतिबंधात्मक यंत्रणा खरोखर किती प्रभावी वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की फारच म्हणजे लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून चाललेलं आहे सगळं चाललंय ते. कुठेही बालसुरक्षेवरच्या काही गाव पातळीवरती अगदी अपवाद सोडले, म्हणजे बालविवाह थांबवणं किंवा कुठे अपहरण झालेल्या मुलीला आणणं. म्हणजे जेव्हा क्रायसिस झाला की गाव सगळं एकत्र होतं आणि लोक कामाला लागतात. पण असं घरामध्येच तुम्ही बघा, किती ठिकाणी घरातलाच माणूस, आजोबा, काका, मामा हे अत्याचार करताना दिसतायत, त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नसतं. आणि म्हणून पोलीस पाटलांची पदं सगळीकडे भरली गेली पाहिजेत. काही गावांमध्ये पोलीस पाटील आहेत, पण पोलीस पाटलांचा सगळ्यांशी संवाद असतो तसं नाहीये. आणि आम्ही एक काम केलं होतं स्त्री आधार केंद्राने काही वर्ष, परंतु त्याला तसा व्यापक पातळीवरती फार अडचणी आल्या, कारण बॉम्बस्फोट किंवा दंगे अशा गोष्टींमध्ये पोलीस फोर्स मग पोहोचू शकत नाही, कारण प्रशिक्षण किती वेळा करणार तो. अशा वेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आपले कॉन्स्टेबल जे आहेत त्यांचा जास्तीत जास्त संवाद फक्त दंगा झाला की त्यांना आपण पाठवण्यापेक्षा एरवी सुद्धा लोक विश्वासाने त्यांच्याकडे माहिती येत असेल तर गावातले लोक आणि त्यांचा चांगला संवाद होऊ शकतो. एक शेवटचा मुद्दा विशाल, काय झालंय, आपल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाचं राजकीयकरण झालेलं आहे याच्यासाठी की प्रत्येक गावातला युवक उठतो, तालुक्याला जातो, तालुक्याचा उठतो निघतो आणि जिल्ह्याला जातो, जिल्ह्याचे युवक निघतात आणि मुंबईत जातात, आणि प्रत्येक जण मंत्रालयापाशी जाऊन त्यांचे राहिलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेला गावामध्ये राहतं कोण? बायका, मुलं, आणखीन असे काही दांडगट लोक राहतात की जे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा असा गैरफायदा घेतात. राजगुरुनगरला एक्झॅक्टली अशीच केस झाली होती की ज्या आरोपीने मुलीवर अत्याचार केला तो शोधण्याचं नाटक करतोय. म्हणजे हे कट कारस्थान करणं हा अतिशय गंभीर गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती वेळप्रसंगी मला तर वाटतं की गाव पातळीवरती सुरक्षा दलं ग्रामस्थांची केली तर हा सगळा माळकरी भाग आहे. लोक तसे ज्याला आपण की देवाच्या बद्दल आस्था ठेवणारे आहेत, तर त्याच वारकरी मंडळींमधून काही आपण सुरक्षा पथकं केली
तर लक्ष राहील असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र ही विकृत मानसिकता आहे या संपूर्ण घटनेतून पुन्हा पुन्हा समोर येताना दिसते. नसरापूर प्रकरणातही तेच झालं होतं नीलमताई. आरोपीला पीडित मुलीपर्यंत पोहोचण्याची संधी कशी काय मिळाली हो? म्हणजे काय आहे की स्थानिक पातळीवरती अधिक सतर्कता आवश्यक होती किंवा असायला हवी, ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे का? म्हणे मला तर असं वाटतं की सतर्कतेबरोबरच हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे वारंवार गुन्हे केलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींची माहिती पण तिथल्या स्थानिक पोलिसांना असली पाहिजे. बरोबर. बरं, एक मला थोडक्यात विचारायचं आहे की अशा गंभीर घटना ज्या वेळेला होतात, या गुन्ह्यांमध्ये तपास हा जलद आणि निष्पक्ष होण्यासाठी कोणती पावलं तातडीनं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून जी केस आहे ती स्ट्रॉंगली मांडता येऊ शकते, केसमध्ये कुठेतरी लूपहोल्स राहतात आणि मग आरोपी गजाआड न होता मोकाट सुटतो आणि पुन्हा दुष्कृत्य करतो? कसं होतं की बघा, दुःखाच्या धक्क्यात लोक असतात बरोबर आहे. आणि पोलीस जेव्हा माहिती घ्यायला जातात तेव्हा लोकांना अनेक कारणामुळे पोलिसांवरतीच राग आलेला असतो आणि मग ते काही वेळेला दुःखाच्या आवेगात म्हणतात आता आमची मनस्थिती नाहीये, आपण उद्या बोलूया, आपण परवा बोलूया, किंवा कोणी दुसऱ्या छोट्या मुली असतील तर त्यांच्या जबानी घेणं यशाला अवघड असतं. आणि मग काय होतं की आरोपीचे वकील हाच कोर्टामध्ये मुद्दा करतात की घटना ही घडली आणि FIR नोंदवायला उशीर का झाला. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की घटना घडल्या त्याचे तपशील लक्षात असतात, त्याच वेळेला ते मांडणं किती दुःखद आलं असलं तरी शेवटी मार्ग नाहीये त्या गोष्टीला, हे एक महत्वाचं आहे. दुसरं एक आहे की कायदा आपल्या बाजूनी आहे, पण त्याचबरोबर DNA टेस्टमध्ये 100% सिद्ध होतं. त्याच्यामुळे अशी भीती वाचायचं कारण नाहीये की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते सिद्ध होणार. परत CCTV फुटेज बऱ्याच ठिकाणी लोकांनी लावलेले आहेत, त्याच्यातून मिळालेलं असतं. आणि ज्यावेळेला आरोपी याच्यात काही बडबडला आत नंतर तरी सुद्धा परिस्थितीजन्य पुराव्यातून हे सगळं सिद्ध होऊ शकतं. असं आतापर्यंतच्या घटनात विशेषतः DNA टेस्ट समोर आल्यापासून गेल्या काही वर्षातला अनुभव आहे की कन्व्हिक्शन व्यवस्थित होतं. दुसरं असं फोरेन्सिकला जे हे जातात ना सॅम्पल्स, हो. तर आता आम्ही या नसरापूरच्या केसमध्ये वगैरे स्वतः फॉलोअप घेतला होता, तर ते ताबडतोब ते सॅम्पल त्यांनी पाठवून विशेष गाडीने करून घेतलं होतं सगळं. तर काही वेळेला मला म्हणजे यंत्रणेतलेच लोक सांगतात की 4-4, 5-5 दिवस सॅम्पल पडून राहतात, मग त्याच्यात काय तथ्य राहील. त्यामुळे बरोबर आहे. आता फोरेन्सिकच्या व्हॅन सरकारने केलेल्या आहेत, पण प्रत्येक फोरेन्सिकचं सॅम्पल गेलंय की नाही वेळेवर हे बघणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि केमिकल अनालिसिस पण येणं गरजेचं आहे की ज्याला अलीकडे कमीत कमी 15-20 दिवस, महिना तरी लागतो केमिकल अनालिसिसला. आणि त्याच्यामुळे काय समजा काही गुंगीचं औषध पाजलं असेल किंवा ते प्रतिकार करू, अशा अनेक गोष्टी गुन्ह्याच्या मध्ये असतात की ज्या स्वबरकरणी लक्षात येत नाही, कारण ती बिचारी जिवंतच नाहीये. कळणार कसं यांनी नक्की काय काय केलं पद्धतीने तिचं हे केलं. आणि तिने बोलू नये म्हणून दुसरं अजून 2 केसेसमध्ये मी पाहिलं, विशाल इतकं अस्वस्थ करणार आहे की बोळा किंवा पहिलं त्या मुलीच्या तोंडात काहीतरी कोंबतात की जेणेकरून तिचा आवाजच बाहेर पडू नये. म्हणजे किती घुसमटत असेल तो जीव, त्या कल्पनेनी पण आपल्याला अस्वस्थ वाटतं. पण दुसरं असं आहे की या गोष्टी झाल्यावरती दुर्दैवानी सोशल मीडियावरती याच्या संदर्भामध्ये प्रचंड जशा म्हणजे तिरस्काराच्या प्रतिक्रिया येतात, त्याचबरोबर काही लोक त्याच्यामध्ये सुद्धा मुलगीचा फोटो मिळाला नाही ना तर मला धक्का बसतो, दुसरीच मुलगी पॉक्सोची केस म्हणून दाखवतात. असं त्यांनी बापरे. केलं होतं नसरापूरच्या धक्कादायक. केसमध्ये. म्हणजे आता याला काय विकृतीला आहे बोलायचं. मग आम्ही सगळ्यांना सांगतो की हे फॉरवर्ड करू नका, डिलीट करा, पोलिसांना कळवा. पण ही एक मानसिकता आहे की प्रत्येकाला त्यांचा तपशील सगळ्या जणांचा माहिती असतो. आणि खरं तर पिंपळवंडी असं म्हणायला पण नाही पाहिजे. माझा बघा बाईट तुम्ही जुन्नर तालुक्यातलं एक गाव किंवा बरोबर. गुन्हा नंबर कुठला हे आपण बोललं पाहिजे की जेणेकरून त्या गुन्हा नंबर म्हटलं की आलंच ना कुठला गुन्हा आहे त्याचा साहजिक तपशील आहे. जो आहे तो केस सगळा कळते. येत असतो. फक्त मला या निमित्ताने एक असं वाटतंय की आपल्या आसपास जेव्हा मुलगी एकटी चाललेली असते तर तिला ती कोणाबरोबर चाललीये किंवा काय चाललंय याच्यावरती थोडंसं आपल्या मधल्या स्त्रियांनीच आणि पुरुषांनी थोडं लक्ष ठेवलं तर एखाद्यास पटकन लक्षात येऊन तो हा डाव त्यांचा हाणून पाडला जाऊ शकतो. एक छोटं उदाहरण सांगून मी थांबते की आम्ही काम करत असताना फार पूर्वी हा. भावे म्हणून कमिशनर होते पुण्यामध्ये, आणि माझ्याकडे अशी केस आली की वडीलच मुलीवरती अत्याचार करायचा प्रयत्न करायचे दारू पिऊन.
कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं असतं. अशा परिस्थितीत आम्हाला कळेना काय करायचं ते. आई रडून रडून सांगत होती, की आमचं म्हणजे मुलं छोटी आहेत, माझं काय होणार? मग आम्हाला भावे साहेबांनी सांगितलं, की मी काय करतो तिथं संध्याकाळचा दारू प्यायचा त्याचा वेळ जो आहे ना, त्यावेळेला जाऊन आमची पोलिसची गाडी थांबेल, थोडा वेळ सायरन वाजेल आणि मोठ्या आवाजात एक पोलीस म्हणेल, की "काय ठीक चाललंय ना सगळं?" मग ती पोलीस गाडी त्या ठराविक वेळेला येऊन थांबायची आणि मग असं करता करता ते कळायला लागलं की कोणावर तरी संशय आहे, त्याच्यामुळे ही पोलीस गाडी इथे येऊन थांबते. आणि अच्छा. त्याच्यानंतर तो माणूस करायचा थांबला आणि कसं बघा नियती, मुलगा मोठा झाला होता तोपर्यंत. एक दिवस परत वडिलांनी बहिणीवरती असा प्रयत्न सुरू केल्यावर त्या मुलांनी बापाला चांगलं बदडून काढलं आणि तिथे तो सगळा प्रकार थांबला. बरं. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कम्युनिटी इंटरव्हेन्शन, समाजाचा हस्तक्षेप आणि कुटुंबाचा साथ या दोन्ही गोष्टी जेवढं त्याचं लोकांना इंटरेस्ट असेल. मला काय वाटतं, ब्रेकिंग न्यूज मला बघितली की लोक म्हणतात, पण मी 10 दिशा पुस्तकामध्ये हेच घातलेलं आहे की समाजाने प्रतिबंध हिंसा न करता सुद्धा कसा करता येईल. तर आपले लोक म्हणतात आम्ही एन्काउंटर करतो. अरे एन्काउंटर करून तुम्ही जेलमध्ये जाल सगळेजण. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की अशा पद्धतीच्या हिंसा व्हावी की नाही हा वेगळा विषय आहे, पण त्याला धडा शिकवण्यासाठी कायद्याच्या मार्गाने आपल्याला जायला लागेल एवढं नक्की आहे. बरोबर आहे. सतर्कता हेच समाधान आहे असं तुमच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं. तुम्ही अनेक उदाहरणं दिली आणि या उदाहरणांमधून पुढच्या काळात तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणीची जी मागणी होती आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा ठेवूयात. धन्यवाद नीलमताई, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली त्यासाठी. जुन्नरमध्ये घडलेल्या या घटनेनं अक्षरशः महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झाला. कारण नसरापूरची पुनरावृत्ती आहे की काय अशी शंका यावी इतकं क्रूर कर्म त्या ठिकाणी पार पडलं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शरदजी, लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. शरदजी, कठोर कायदे असूनही बालकांवरील अत्याचार का थांबताना दिसत नाही? कायदा कठोर आहे की त्याची अंमलबजावणी कमकुवत होताना दिसतेय? ही जी घटना आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणचे आमदार म्हणून तुम्ही आढावा घेतलेला असणार. काय फॅक्ट समोर आल्या? आरोपीच्या बाबतीमध्ये काय समोर आलेलं? अतिशय दुर्दैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा हा तालुका आहे. माझं स्वतःचं गाव पिंपळवंडी आहे. हो. आणि या गावामध्ये ही घटना माझ्या स्वतःच्या गावामध्ये घडते याचं मला फार त्या ठिकाणी मला लज्जा वाटते. खर तर कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय हा विषय जरी आपल्या सर्वांच्या समोर असला तरी त्याची मुलगी आहे 9 वर्षाची, तिच्या जवळच हे कुटुंब, ओळखीचं कुटुंब, संबंधातलं कुटुंब आणि एकमेकांच्या परिचयाचं कुटुंब असं असताना आई वडील ज्या वेळेला स्वतःचं पोट भरण्यासाठी कष्ट करण्यासाठी शेतमजूर म्हणून ते ज्या वेळेला मुलीला काही लोकांच्या विश्वासावर ठेवून जातात, त्या विश्वासाचा आज गळा घोटला गेला आहे. बरोबर. तर अशी घटना म्हणजे आता महाराष्ट्राला हा मोठा गंभीर विषय झालेला आहे की आपली मुलं मुली आता कुणाच्या ताब्यात, कुणाच्या विश्वासावर आपण ठेवली पाहिजे. शेजारी पाजारी जर सुरक्षित नसेल आपल्या दृष्टीने तर ही फार मोठी भयानक गोष्ट आहे. शेवटी आपण म्हणतो की शेजार धर्म मोठा आहे. आपल्या शेजारची लोक, आपल्या ओळखीची लोक ही आपल्या विश्वासाची लोक असतात. हो. पण विश्वासाला आज एवढ्या मोठ्या पद्धतीचा गंभीर छेद जाईल किंबहुना याचा विचार करावा लागतो, ही फार मोठी खिदाची बाब आज महाराष्ट्रापुढे येऊन ठेपलेली आहे. मी वारंवार या बाबतीमध्ये विचार करतोय की कुंपणाने शेत खाल्लेलं आहे आज. या छोट्याशा मुलीचा विश्वास आपुलकीच्या नात्याने मी आपल्या ओळखीचा आहे म्हणून तिला घेऊन जाणं आणि तिची फसवणूक करून तिच्यावर निर्दयी अशा पद्धतीचा बलात्कार करून तिचा गळा घोटणं, ही बाब म्हणजे मला हेच वाटतं की आपल्या विचारांच्या पलीकडची आता ही बाब झालेली आहे. आता मुलं सुरक्षित राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे. एका बाजूला आपण शिक्षणाने पुढारलं म्हणतोय, दुसऱ्या बाजूला आपण फास्ट ट्रॅकवर आलेलो आहे. नसरापूरच्या घटनेला काहीच दिवस झालेल्या या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. विश्वास आहे की फक्त ते दक्षिणेला घडले आणि ही आता उत्तरेला घडलेली घटना आहे कालची. पण अतिशय खेंचनेक आहे. म्हणजे ओळखीच्या मुलीला त्या माणसावर जाताना थोडं सुद्धा भय वाटलं नाही, परंतु भयावय कृत्य मात्र ह्या 24 वर्षाच्या मुलाने केलेला आहे. आणि काय कुठल्या शब्दामध्ये खरं या गोष्टीचं महाराष्ट्रापुढे आम्ही जावं आणि आपण काय बोलावं. कायदा आणि सुव्यवस्था मी म्हणतो भर चौकात उद्या गोळ्या घालायच्या वेळांतरी चालेल असाही कायदा करू, पण लोकांची नियती चालल्यात कुठे? माणसाच्या मनामध्ये हा सगळा असलेला विचारांचा, संस्काराचा, छत्रपती शिवरायांचा वारसा. छत्रपती शिवराय सांगायचे की या स्वराज्यातली महिला हे आमचं दैवत आहे.
बरोबर. स्वराज्याच्या महिलेला दैवत मानणारे छत्रपती शिवरायांचे संस्कार कुठे आणि आज या पद्धतीने वागणारा आज संपूर्ण समाज कुठे, ही खरं तर हा विरोधाभास आहे. या बाबतीमध्ये तुम्ही सर्वांची सूचना मागा महाराष्ट्रामध्ये. विधानसभेमध्ये त्या सूचनेची आम्ही निश्चितपणे आदर करू आणि काय कडक करता येईल, अजून काय बोलता येईल, काय सांगता येईल, तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सूचित करा. खरं तर सतत हाकेच्या अंतरावर आहे. मी सुद्धा हाकेच्या अंतरावर राहिला आहे आणि पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. शेजारचं कुटुंब, ओळखीचं कुटुंब आणि या मुलीला घेऊन जाते आणि बलात्कार करते आणि त्याचा गळा दाबून खून करतोय. याचं काय आता मला सांगायचं काय उत्तर असू शकतं महाराष्ट्रामध्ये? बरोबर आहे शरदजी. मात्र या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्राला आणखी काय शिकवलं? दुसरी गोष्ट, जो नराधम आहे आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे आणि जे पीडित कुटुंब आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमदार म्हणून कशा प्रकारे या घटनेकडे पाहताय, लक्ष घालणार आहात, कशा प्रकारे न्याय मिळवून देणार आहात? निश्चितच देवेंद्रजी यांना माझी विनंती राहील, दोन्ही असलेल्या उपमुख्यमंत्री माझी विनंती एवढीच राहील. घटना वारंवार घडून लोकांमध्ये भय नाही. फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशी तर लटकेपर्यंत मरतपर्यंत फाशी द्याच, परंतु याच्याही पुढच्या अजून काही समजा सूचना येतील आज माध्यमातून म्हणा, पत्रकारांकडून म्हणा किंवा समाजाकडून म्हणा, जनतेकडून म्हणा, आपल्याला वाटेल त्या पद्धतीचा आपण कायदा आपण कडक करू, परंतु ह्या गोष्टी मात्र संपल्या पाहिजे. याची भीती मात्र समाजामध्ये, त्याची दाहकता या कायद्याची व्हायला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्याला मरतपर्यंत फाशी ही तातडीने व्हावी, जास्त विलंब न लावता. इथं त्यांनी गुन्हा मान्य केलाय, त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे, त्यामुळे आता विशेष काय राहिलेला नाही. तातडीने याच्यावर निर्णय व्हावा आणि तो महाराष्ट्राने पाहावा, जेणेकरून फास्ट ट्रॅकवर महाराष्ट्र आता कायद्यामध्ये सक्षम झालेला आहे आणि महिलेच्या बाबतीमध्ये चूक करणाऱ्या माणसाला शासन हे तातडीचं आणि त्वरित होईल अशा पद्धतीची अंमलबजावणी होणं, त्याच्यासाठी मी स्थानिक आमदार म्हणून कटिबद्ध राहील. या कुटुंबाला न्याय मिळवून देईल आणि या गोरगरिबांच्या असलेल्या स्वप्नांचा जो आज राग रांगोळी झालेली आहे, तो चुराडा झालेला आहे, त्या कुटुंबाला सांत्वनापणे या मुलीला न्याय मिळवून देणं तिच्या मृत्यूनंतर ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी राहील. बरोबर आहे. त्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार करूनच मला तुम्ही कायद्याचा मगाशी विषय उपस्थित केला म्हणून विचारावं असं वाटतं की बाल सुरक्षेसंदर्भातले कायदे आणखी कठोर करणं गरजेचं आहे का? बाल सुरक्षेसंदर्भातले असलेले कायदे आतापर्यंत जे आहेत ते पुरेसे वाटताना दिसत आहेत का? कारण ग्रामीण भागामध्ये नसरापूर हत्या प्रकरण असेल, बलात्कार प्रकरण असेल किंवा जुन्नरमध्ये घडलेली त्याची पुनरावृत्ती असेल, या घटनाच घडू नये. बाल सुरक्षेसंदर्भामध्ये तुम्ही आम्ही मिळून काय करायला हवं? कारण मगाशी तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आवाहन केलेलं आहे आणि तुमचा आवाज हा थेट लाखो जनतेपर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या आपण पोहोचवण्याचं काम करतोय. मात्र कुठलाही आमदार असेल, स्थानिक नगरसेवक असतील, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांना अशा प्रसंगाला सामोरं जायचं नसेल तर स्थानिक पातळीवरती बाल सुरक्षेसाठी तुम्ही आम्ही मिळून काय करायला हवं? 100% आपला विषय महत्वाचा आहे. बाळ सुरक्षितताच विषय आता ऐरणीवर आलेला आहे. 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष, म्हणजे ज्या मुलींना अजून समज नाहीये स्वतःच्या आयुष्याची, ज्यांच्याकडे अजून तारुण्याची वाटचाल नाहीये, अशा छोट्या छोट्या मुलीवर हा प्रसंग घडतोय आणि निश्चितपणे बाल अवस्थेतल्या सगळ्या असलेल्या मुली अतिशय आता वेगळ्या घटनेला बलात्काराला सामोरं जात आहेत. ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. बाल सुरक्षेचा कायदा कडक करणं आणि त्याच्यावर विविध उपाययोजनेवर चर्चा घडवून आणणं, या विधानसभेमध्ये आणि कायद्याचं स्वरूप बदलणं, यासाठी आपण निश्चितपणे सर्वांचे मतं जाणून घेऊ आणि एक बाल सुरक्षेचा कायदा अतिशय शीघ्र गतीने, तातडीने आणि तेवढाच तो कडक आणि लोकांना म्हणजे नराधमांना, जे वाईट कृत्य करतात, ज्यांच्याकडे नियत राहिलेलं नाही, जे मनुष्याच्या नावाला काळिंबा फासवणारे लोक ज्या समाजात वापरतात, त्यांना मात्र या सगळ्या बाबतीतला धडा शिकवण्याचा कायदा, हा बाल कल्याण कायदा, हा सुरक्षित कायदा आपण केला पाहिजे. या मताशी मी 1,00,000% सहमत आहे. बरोबर आहे. पिंपळवंडीमध्ये जे काय घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही तुमची, माझी, आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. धन्यवाद शरदजी. वेळात वेळ काढून तुम्ही या संपूर्ण चर्चेला महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही आवाहन करताय आणि या संदर्भातला कायदा तयार व्हावा या दृष्टीनं लोकशाही मराठी देखील तुमच्या सोबतीला आहे. धन्यवाद तुम्ही वेळ दिलात त्यासाठी. धन्यवाद लोकशाही. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.